मुंबईत शिवसेना ठाकरे पक्षाला लागलेली गळती अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीये। माजी नगरसेवक पक्ष सोडून सत्ताधारी शिवसेना शिंदे गट तसंच भाजपमध्ये प्रवेश करत आहे। त्यामुळे एकीकडे ठाकरेंना गळती लागले तर दुसरीकडे शिंदेंच्या पक्षामध्ये मात्र भरती सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। शिवसेना स्थापन झाली, रुजली ती मुंबईत। मुंबईने शिवसेनेला सत्तेचा सोपान चढायला मदत केली, परंतु शिवसेनेतल्या फुटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेला खिळखिळी करण्याची एकही संधी शिवसेना शिंदे गट सोडत नाहीये। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांना फोडून त्यांना आपल्याकडे खेचण्याचा सपाटाच एकनाथ शिंदेंनी लावला। त्यात आता भाजपही आक्रमक झाली असून भाजपने सुद्धा ठाकरेंच्या माजी नगरसेवकांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केले। ठाकरे गटाच्या दहिसरच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर या भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरे साहेबांचे जे शिवसेना आहे त्यामध्ये गलतीचा हे आरंभ झालेला आहे आणि त्या लोक जे 36 ते 40 नगरसेवक जे शिंदे गटात गेलेले आहे, काही नगरसेवक भाजपमध्ये आलेला आहे। आणि आता असं आहे की ज्या नगरसेवकला आता उभाटाचे जे नगरसेवक आहे त्याला माहीत आहे की आता काम लोकांमध्ये आम्हाला काम करायचे आणि लोकांमध्ये जे काम करायचे आहे तो कुठे ना कुठे त्याला एकंदरीत असं दिसत आहे की आता परत ज्या निवडणूकमध्ये महाराष्ट्राच्या निवडणूकमध्ये जे झालेलं आहे हे परत रिपीट जे आहे महानगरपालिकामध्ये होणार आहे, तो त्यासाठी त्याचे धावपळ चालू आहे। पक्षाला लागलेली गळती रोखण्याचं मोठं आव्हान ठाकरे गटापुढे। काही माजी नगरसेवक पदाधिकारी सोडून जात असले तरी मुंबईत पक्षाची संघटनात्मक ताकद अद्याप मजबूत आहे। एक तर निधी, दुसरी गोष्ट त्यांच्या ज्या काही वेगळ्या अपेक्षा आहेत ते आज स्वाभाविक आहे की आम्ही सत्तेत नसल्यामुळे ते आम्ही करू शकत नाही आणि म्हणून प्रभावित होतोय। एक योगायोगाने एक चांगली गोष्ट अशी आहे की मुंबईमध्ये किमान, म्हणजे मी बाकी जिल्ह्याचं म्हणणार नाही, आम्हाला पहिली फळी गेली, दुसरी तिसरी फळी चौथी फळी पण आहेत। जे गेलेले तुम्ही त्यातले काही मोजके सोडल्यानंतर हे पक्षाच्या जीवावरती निवडून आलेले आहेत। म्हणजे ह्यांचा वैयक्तिक ठीक आहे, आम्ही सन्मान आहेत त्यांचा, कोणाचं काय सामाजिक काम असेल नसेल, पण हे निवडून आणले त्याचं एकमेव कारण आहे की तिकडचे असलेले शिवसैनिक, तिकडचा असलेला जो मतदार ह्याच्या जीवावरती झालेला आहे। म्हणून आम्ही नेहमी कधी कधी अभिमानाने सांगतो की फक्त दगडाला शेंदूर लावलं तरी देखील देव होऊ शकतो, तसं कोणालाही जर टिळा लावला तर तो नगरसेवक होऊ शकतो। अशातला भाग या मुंबई शहरामध्ये असल्यामुळे अशी ज्यावेळी जातात त्याच्यानंतर दुसरे तिसरे अशी फळीतली पण लोक आहेत। आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर पकड मिळवण्यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्नशील आहे। त्यामुळे बीएमसी निवडणुका येईपर्यंत माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांच्या फोडाफोडीचं राजकारण जोमात सुरू राहणार आहे। कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई।